महाविद्यालयीन विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपये देणार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला। विरोधकांची सरकारच्या या प्रस्तावावर मात्र टीका आहे। विद्यार्थिनींना फुकटचे पैसे का वाटतायत, अमित ठाकरे यांनी सरकारला सवाल केला। तर 2000 रुपये देऊन जेनझींना फिरवण्याचा प्रयत्न आहे। काँग्रेसची 2000च्या प्रस्तावावर ही टीका आहे। काही चांगल्या कॉलेजेसमध्ये, मोठ्या कॉलेजेसमध्ये जे प्रोएक्टिव्ह असतात, स्वतःहून काही गोष्टी करतात, तिथे कमी संख्येने आजही आहे। तिचं नाव आहे कमवा आणि शिका। 1/3 विद्यापीठाने CSRची मात्र म्हणजे 1/3 सरकारने आपलं कॉन्ट्रिब्युशन दिले। साधारणतः दर वर्षात 300 कोटी रुपये इतक्या स्मॉल अमाऊंटमध्ये सगळ्यांचा सहभाग असणार। 5 लाख तरुण तरुणींना दरमहा 2000 वर्षाला 10 महिन्याचे 20,000 देणारी ही योजना गावात येईल, असा प्रस्ताव मी सध्या सगळ्यांपुढे मांडतो। हा विचार प्रायमरी आहे, त्याच्यावर सर्व चर्चा होईल, व्यवस्थेच्याबद्दल सर्व विचार केला जाईल, नंतर जशी पॉलिसी येईल। हा विचार प्रायमरी आहे, त्याच्यावर सर्व चर्चा होईल, व्यवस्थेच्याबद्दल सर्व विचार केला जाईल, नंतर जशी पॉलिसी येईल। तर अमित ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांनी यावर काय टीका केली आहे ते पाहूयात। पॉकेट मनी हे देणं हे आई वडिलांचं काम असतं। जर त्या 2000 मध्ये 2000 माझ्या मुलाला नसतील द्यायचे मला आणि सरकार देत असेल उगाच, तरुण आहेत त्यांना माहित नाही, त्यांना फुकट 2000 रुपये आल्यावर काय होईल? तुमची आता लाडकी बहीण गेली, आता लाडकी मुलगी आली। संपूर्ण आयुष्य त्यांचं उद्ध्वस्त केलं, शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आणि आता 2000 रुपये देऊन जेनजीला फिरवण्याचं काम होत असेल तर जेनजी एवढा सक्षम आहे, त्याची बुद्धी एवढी शार्प आहे की चोर कोण साव कोण हे त्याला कळत आहे। त्यांचा विश्वास आता राहिलेला नाही। तुम्ही धर्माने बांधू शकत नाही, तुम्ही विचाराने त्यांना बांधू शकत नाही, कारण मंदिरात चोरी करणारी मंडळी, राम मंदिर लुटणारी मंडळी त्या जेनजीकडे जाऊन काय सांगतील? जे ज्योतिष शास्त्रांचा अभ्यासक्रम आणणारी मंडळी काय सांगणार आहेत? त्यामुळे ह्याच्यातून मला वाटतं फार काही फरक पडणार नाही।